लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीनं मनसेला 1 किंवा 2 जागांची ऑफर दिली, पण उमेदवारी देतानाच कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची अट घातली। आता मनसे प्रमुख राज ठाकरे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये चौथं इंजिन जोडणार का, पाहूयात या रिपोर्टमधून। लोकसभेसाठी महायुतीला मनसेची साथ। मनसेला 1 ते 2 जागा सोडण्याची तयारी। उमेदवार मनसेचा, चिन्ह कमळाचं, भाजपची अट। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत 2 ते 3 दिवसात राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार होते, पण आता भाजपकडून मनसेला 2 जागांची ऑफर दिल्याची चर्चा आहे। आज तर या विषयावर निर्णय झालेला नाही। या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू आहे। महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी दक्षिण मुंबईत असेल। उमेदवार आमच्यासाठी मुंबईतल्या 6 जागांवर माननीय मोदीजींचं प्रतिनिधित्व करणारा असेल। मनसे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकाच विचाराचे आहेत। शिवसेना असो मनसे असो हे सगळेजण एका विचाराचे असल्यामुळे साहजिक काही सांगता येत नाही। बैठकमध्ये काही त्यांची चर्चा झाली असेल आणि चर्चा झाली तर काही दिवसांनी ती बाहेर होईल। भाजप आणि शिंदे गटाकडून मनसे नेत्यांची भेट घेण्यात आली। या बैठकीत मनसेला 1 ते 2 जागा देण्याची तयारी भाजप आणि शिंदे गटाने दाखवली आहे। दक्षिण मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा दबदबा आहे। महायुतीकडे अरविंद सावंतांच्या विरोधात तगडा उमेदवार नाहीये, म्हणून मनसेच्या बाळा नांदगावकर यांना संधी देण्याचा महायुतीचा प्लॅन आहे। दुसरीकडे नाशिक लोकसभेची जागाही मनसेला देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे। श्रीकांत शिंदेंनी या जागेवर हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली, पण ही घोषणा अधिकृत नसल्यामुळे मनसेला ही जागा दिली जाऊ शकते। दरम्यान भाजपनं मनसेला 2 जागांची ऑफर देताना निवडणूक कमळ चिन्हावर लढण्याची अट घातल्याचं समजतंय। त्यामुळे अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणालेत। मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे। त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही आहे। बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही। या गोष्टी चर्चेच्या असतात, तपशिलाच्या असतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात। बऱ्याचशा गोष्टी ह्या माझ्या लेवलला होत नाही, त्या योग्य पातळीवर होत असतात। सन्माननीय राजसाहेबांच्या पातळीवर त्या गोष्टी होतील जर होणार असतील तर, आणि त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो साहेब येणाऱ्या 4-5 दिवसात जाहीर करतील। कधीपर्यंत युतीचं जे चित्र आहे ते फायनल होईल असं वाटतं आपल्याला? या संदर्भातला जो निर्णय असेल तो राजसाहेब 4-5 दिवसात, आठवड्याभरात घेतील आणि तो आपल्याला निश्चितपणे सांगतील। मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी राज ठाकरेंना महायुतीत सहभागी करण्याचा प्रयत्न आहे, पण राज ठाकरेंनी दुसऱ्यांची मुलं कडेवर खेळवायची नाहीत असं स्पष्ट सांगितलंय। त्यामुळे महायुतीच्या ऑफरला राज ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आवेश तांदळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।